मुंबईतून मुंबईमध्ये वरळीत हिट अँड रन प्रकरणामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे वरळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत। मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे आमचे संस्कार नाही की प्रत्येक गोष्टीला राजकीय करायचं। जरी गद्दार गँगमधले असले, जरी कुठच्याही पक्षाचे असले, तरी एक महत्त्वाचं आहे, मी सांगेन की ह्या शहाला पकडलं गेलंच पाहिजे। त्यांनी आमच्या इकडचे प्रदीप नाकोजी यांच्या बाईकवर जी गाडी चालवली आहे, हिट अँड रनमध्ये केलेलं आहे, ते चुकीचंच आहे। आणि माझी अपेक्षा हीच राहील की कुठूनही वरिष्ठ नेत्यांकडून फोन येऊ नये, जर आलाच तर कारवाई कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या मुलाला पकडले की नाही ह्याच्यावर असू। थँक्यू सर। हे सांग। तर आपण पाहतोय मुंबईतील वरळीमधील ही घटना आहे। हिट अँड रन प्रकरणी आता आदित्य ठाकरे यांनी नाकवा कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। दुचाकी स्वार नाकवा कुटुंब दाम्पत्यावरती खरं तर या भरधाव BMWनं जोरदार धडक दिली आणि यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे, तर पती सध्या जखमी आहे। शहा यांना पकडलं गेलंच पाहिजे अशी भूमिका यावेळी आदित्य ठाकरे यांनी मांडलेली आहे। वरून दबाव येऊ नये अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे।